गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण भारतीय रिझर्व्ह बँकेची 6 कार्य पाहिली आणि या 6 कार्याच्या संदर्भात रिकाम्या जागा किंवा बहुपर्यायी प्रश्न कशा पद्धतीने तयार होऊ शकतो आणि त्यातला योग्य पर्याय आपल्याला कसा निवडावयाचा याविषयी आपण अध्ययन केले. मग भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यामध्ये चलन निर्मिती करणे, सरकारची बँक म्हणून कार्य करणे, बँकांची बँक म्हणून कार्य करणे, तसेच पतनिर्मिती नियंत्रण करणे, कृषी पतपुरवठा करणे, औद्योगिक पतपुरवठा करणे या 6 कार्यांबद्दल माहिती घेतली आणि त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे 3 संख्यात्मक साधने पाहिली. त्यामध्ये बँक दराचा अर्थ आपण यापूर्वीच्या अनेक तासांमध्ये समजावून घेतलेला आहे. त्यानंतर रोख राखीव निधी हे सुद्धा मौद्रिक धोरणाचे संख्यात्मक साधन आहे आणि खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मौद्रिक धोरणाचे संख्यात्मक साधने आहेत. या तासामध्ये आपण आणखी 3 बाबी पाहणार आहोत. त्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे गुणात्मक साधन कोणते आहे या संदर्भात एक प्रश्न पाहणार आहोत. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे संख्यात्मक साधन याबाबतचा एक प्रश्न पाहणार आहोत आणि त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे गुणात्मक साधन कोणतं नाही ते कसं ओळखून योग्य पर्याय निवडायचा याबाबत आपण त्या ठिकाणी माहिती घेणार आहोत बहुपर्यायी प्रश्नांच्या रूपाने. तर क्वेश्चन नंबर 67, प्रश्न क्रमांक 67. प्रश्न पहा, रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे रिकामी जागा हे गुणात्मक साधन आहे. म्हणजे खाली 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला कोणतं मौद्रिक धोरणाचं गुणात्मक साधन आहे ते योग्य पर्याय म्हणून निवडावयाचं आहे. कदाचित त्यामध्ये 1 गुणात्मक साधन असू शकतं, 2 गुणात्मक साधने असू शकतात किंवा 3ही असू शकतात. तर ते सर्व पर्याय आपल्याला नीट वाचून समजून घेऊन योग्य पर्याय निवडायचा आहे. पुन्हा एकदा प्रश्न पहा, रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे रिकामी जागा हे गुणात्मक साधन आहे. कोणतं आहे? अ, नैतिक समजावणी. नैतिक समजावणी जेव्हा व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन न करता मोठ्या प्रमाणावर पतनिर्मिती करतात आणि अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठा वाढवतात, अशा वेळेस देशाची मध्यवर्ती बँक म्हणून देशाची रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना समजावून सांगते की हे नियमांचं पालन करा आणि त्या नियमांचं पालन जर केलं नाही तर तुमच्यावर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते. अशा प्रकारची नैतिक समजावणी रिझर्व्ह बँकेकडून नियम तोडून चलन निर्मिती करणारा, पतपुरवठा करणाऱ्या, पतपैशाची निर्मिती करणाऱ्या
व्यापारी बँकांवर त्या ठिकाणी कायदेशीर कार्यवाही रिझर्व्ह बँक करू शकते. तर अशा वेळेस नैतिक समजावणी म्हणून रिझर्व्ह बँक मौद्रिक धोरणाच्या गुणात्मक साधनाचा वापर करते. त्याला नैतिक समजावणी असे आपण म्हणतो. म्हणून अपर्याय हे गुणात्मक साधन आहे, म्हणून नैतिक समजावणी हा योग्य पर्याय आहे. ब आहे प्रसिद्धी. जर व्यापारी बँकांनी रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन न करता नियम तोडून जर अधिक पतनिर्मिती केली, अधिक नफा मिळविण्याचा प्रयत्न केला, तर त्या बँकेच्या संदर्भात रिझर्व्ह बँक सामाजिक जे प्रसार माध्यमं आहेत त्या माध्यमांच्या साहाय्याने किंवा बुलेटिनच्या साहाय्याने किंवा प्रसिद्धीपत्रकाच्या साहाय्याने त्या ठिकाणी त्या बँकेबाबतची माहिती प्रसिद्ध करते की जनतेनं या बँकेसोबत आपले आर्थिक व्यवहार करू नयेत. त्यामुळे बँक अडचणीत येऊ शकते. म्हणून रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचं प्रसिद्धी हे एक सुद्धा गुणात्मक साधन आहे. या गुणात्मक साधनांनाच निवडक साधने असे सुद्धा म्हणतात. म्हणून ब पर्याय सुद्धा योग्य पर्याय आहे. क पर्याय आहे प्रत्यक्ष कार्यवाही. ज्या व्यापारी बँका रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं पालन करीत नाही, म्हणजेच रिझर्व्ह बँकेचं थोडक्यात ऐकत नाहीत, अशा बँकांवर बँकांची बँक म्हणून देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रत्यक्ष कार्यवाही करते. म्हणून प्रत्यक्ष कार्यवाही हे सुद्धा रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे एक गुणात्मक साधन आहे. म्हणून क पर्याय सुद्धा योग्य पर्याय आहे आणि त्यामुळे ड पर्यायावरील सर्व हा योग्य पर्याय आहे. कारण रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे नैतिक समजावणी, प्रसिद्धी, प्रत्यक्ष कार्यवाही ही तीनही गुणात्मक साधने आहेत. म्हणून योग्य पर्याय आहे ड वरील सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. प्रश्न क्रमांक 68. रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे रिकामी जागा हे संख्यात्मक साधन नाही. प्रश्न पहा, या ठिकाणी फिरून विचारलेला आहे आणि असा प्रश्न विचारलेला असताना आपल्याला उत्तर येत असून सुद्धा प्रश्न नीट समजावून न घेतल्यामुळे नकारात्मक प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे उत्तर आपल्याला माहीत असून सुद्धा आपण अयोग्य उत्तर योग्य पर्याय म्हणून निवडू शकतो आणि आपले मिळणारे मार्क त्यामध्ये आपण गमावू शकतो. प्रश्न पुन्हा एकदा नीट समजून घ्या. रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे रिकामी जागा हे संख्यात्मक साधन नाही. आत्तापर्यंत संख्यात्मक साधन आहे, गुणात्मक साधन आहे असे सकारात्मक वाक्य होते. या ठिकाणी प्रश्नामध्ये नकारात्मक वाक्य आहे की रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे रिकामी जागा हे संख्यात्मक साधन नाही. म्हणजे खालील आपल्याला जे संख्यात्मक साधन नाही ते निवडावयाचं आहे. संख्यात्मक साधन नसलेलं आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडायचं आहे, असलेलं नाही. अपर्याय आहे बँक दर. आता बँक दर हे संख्यात्मक साधन आहे का गुणात्मक साधन आहे? तर बँक दर हे रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचं संख्यात्मक साधन आहे. आपल्याला आहे ते निवडायचं नाही, आपल्याला नसलेलं निवडायचं आहे. म्हणून अयोग्य पर्याय. ब रोख राखीव निधी. रोख राखीव निधी हे सुद्धा संख्यात्मक साधन आहे, आपल्याला नसलेलं निवडायचं आहे. म्हणून ब पर्याय सुद्धा अयोग्य आहे. क पर्याय खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री. खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करणे हे सुद्धा
मौद्रिक धोरणाचं संख्यात्मक साधन आहे. म्हणून अ, ब आणि क हे रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाची संख्यात्मक साधने आहेत. पण आपला प्रश्न आहे, संख्यात्मक साधन नसलेलं आपल्याला निवडायचं आहे. आणि ड आहे नैतिक समजावणी. तर नैतिक समजावणी हे रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचं साधन आहे, परंतु ते संख्यात्मक साधन नाही, तर ते गुणात्मक साधन आहे. म्हणून योग्य पर्याय आहे ड, नैतिक समजावणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 69 पुन्हा नकारात्मक वाक्य विचारलेलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे रिकामी जागा हे गुणात्मक साधन नाही. पहिल्या प्रश्नामध्ये संख्यात्मक नाही असं विचारलं होतं. क्वेश्चन नंबर 68 मध्ये संख्यात्मक साधन नसलेलं आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडायचं होतं. या ठिकाणी गुणात्मक साधन नसलेलं आपल्याला योग्य पर्याय म्हणून निवडायचं. तर रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे रिकामी जागा हे गुणात्मक साधन नाही. कोणतं नाही? अ, नैतिक समजावणी. नैतिक समजावणी हे गुणात्मक साधन आहे. ब, प्रसिद्धीसुद्धा गुणात्मक साधन आहे. क, प्रत्यक्ष कार्यवाहीसुद्धा गुणात्मक साधन आहे. त्यामुळे अ, ब, क हे योग्य पर्याय नाहीत. तर ड पर्याय आहे बँक दर. तर रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे रिकामी जागा हे गुणात्मक साधन नाही, तर हे संख्यात्मक साधन आहे. बँक दर हे संख्यात्मक साधन आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे ड, बँक दर. कारण बँक दर हे रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे गुणात्मक साधन नाही, तर ते संख्यात्मक साधन आहे. म्हणून या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे ड, बँक दर. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.